काल रात्री मी पंचायत सीझन 3 पाहिला, पण मला जेवढं वाटलं होतं ना पंचायत आणि पंचायत 2 जेवढं चांगलं होतं तेवढं पंचायत 3 म्हणजे नव्हतं. कारण कसं होतं की त्याचा जे एंड केलाय पंचायत 3चा ती तेवढा एक्सपेक्टेड नव्हता. कारण त्यांना बहुतेक नवीन एक पंचायत 4 सीझन काढायचा असेल, त्याच्यासाठी त्यांना एंड करायचा असेल, त्याच्यामुळे त्यांनी असा एंड करून टाकला. कारण जसं पंचायत 1 मध्ये सगळा एंड भारी आहे की त्यांनी दोघं जण वरच बसलेले असते त्याच्यावर आणि त्याच्यावरच की नाव सांगते की रिंकी नाव आहे, असं थोडं एक्साइटेड वाटलं होतं की नवीन ह्याच्यामध्ये नवीन जे सीझन आहे त्याच्यामध्ये काहीतरी चांगलं त्यांचं दाखवतील. पण ह्याच्यात मला एंड तेवढं आवडलं नाही. बाकी सिरीज तर चांगली आहे, म्हणजे जे स्टोरी तयार केली होती पहिल्यांदा 7 एपिसोडमध्ये, जेव्हा 8वा एपिसोड आला, 8वा एपिसोड थोडा त्यांना एंड चेंज जर केला असता तर चांगलं वाटलं असतं. पण त्यांना एंड असा करायचा असेल की प्रधानला पण त्याच्यातला मेन दाखवायचा असेल आणि जी तुला थोडा पेपर, कारण मला तर वाटतं त्याचे 7 जरी सीझन आले तरी त्याचा पेपर निघेल. कारण ही जी 3रा सीझन आहे त्याच्यामध्ये त्याला एकदा पण असं प्रॉपर अभ्यास करताना नाही तर अभ्यासासाठी असं हे काहीतरी करायला असं दाखवलं. म्हणजे त्यांनी सुरुवात केली होती जेव्हा पंचायत 1 आला तेव्हा कॅट पासून की एमबीची कशी तयारी करायला त्यांना, पण आता जेव्हा सिरीज चालू आहे त्याच्यानंतर ना जरी तेवढं काय म्हणजे असं एमबी नाही तर कॅटवर फोकस करणार तरी जे करायला म्हणजे पंचायत त्यांना गावात कसं राहिलंय, पण अभ्यास सोडून जेवढं करायचं तेवढं सगळं करायला ही दाखवलेत. पण एपिसोड तर मला आवडले, असं नाही की सिरीज चांगलीच नाही, तुम्ही बघून 1 टाइम सिरीज आहे म्हणजे एकदा तर बघावीच. कारण टीव्हीएफ कधी पण इमोशनला टच करते. काही एपिसोड असं दाखवलेत की तुम्हाला रडायला बघाय, म्हणजे तुम्ही थोडंसं इमोशनल हवं, तुम्ही थोडं पुढचा एपिसोड बघा असं दाखवलेत. शेवटपर्यंत जेव्हा येतो ना म्हणजे शेवटचा एपिसोड किंवा 8व्या एपिसोडलाच थोडं त्यांनी मला वाटलं की तेवढं चांगला केले नाही. पण तुम्हाला कसं असतं प्रत्येकाचा पर्स्पेक्टिव्ह आहे. मला वाटेल की तुम्हाला कदाचित काही लोकांना आवडेल ज्यांना टीव्हीएफच्या रेग्युलरली सिरीज आवडतात, बाकी पण बघायला त्यांना माहिती आहे की टीव्हीएफ म्हणजे असं एक फॉर्मॅट फॉलो करतंय, सेम टाईप ऑफ 8 एपिसोड पण राहील. आणि त्यांनी काय करायला लागले की नेक्स्ट एपिसोडला म्हणजे नेक्स्ट जेव्हा सीझन येईल तेव्हा लोक एक्सायटेड आहो की काय व्हायला पाहिजे, असा म्हणून बहुतेक शेवटचा एपिसोड केला असेल की त्याला काय झालं, त्याला कुणाला म्हणजे कोण नेलं असं दाखवायचा प्रयत्न केले. मी सांगणार नाही स्टोरी तुम्हाला थोडी पण, कारण तुम्ही स्वतः जाऊन Amazon प्राईमवर बघा की स्टोरी कशी आहे. फक्त एवढं सांगितलं की 1 टाइम पाहण्यासारखी आहे, तुम्हाला वापस तर म्हणजे पाहू वाटणार नाही एकदा जर बघितली तुम्हाला. आणि एक गाणं सुरुवातीच्या एपिसोडमध्ये आहे ते पण थोडं चांगलं आहे, म्हणजे तेव्हा थोडं भारी वाटेल बघायला. सुरुवातीपासून शेवटपर्यंत चांगलं 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 असं वाटत जाईल. शेवटीच थोडं तुम्हाला होईल का नाही की मला थोडं वाटलं की शेवटी थोडं बोर वाटलं. तर आहे पंचायत 3चा रिव्ह्यू. जर तुम्हाला आणखीच असे रिव्ह्यू पाहिजे असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.